तुम्हाला माहिती आहे का, स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवरती सही करणारा एक मराठी माणूस होता. तर सी.डी. देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख. हे मूळचे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याचे. ते भारताचे केंद्रीय अर्थमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. तर 1912 साली ते मुंबईत विद्यापीठात मॅट्रिक परीक्षेत पहिले आले. यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांच्या इंग्लंडमधील घराचे नाव त्यांच्या गावाच्या प्रेमापोटी त्यांनी रोहा असे ठेवले होते. आज भारतात जी UPSC परीक्षा होते तशी स्वातंत्र्याआधी ICS परीक्षा व्हायची. त्यात ते वयाच्या 22व्या वर्षी संपूर्ण भारतात पहिले आले होते. त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली आणि या पदावरती काम करणारे ते सर्वात तरुण इंडियन सिव्हिल सर्वंट होते. पुढे सी.डी. देशमुख रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर झाले. तेव्हा ते पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांचे गव्हर्नर होते. म्हणजे पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर किमान वर्षभर तरी देशमुखांच्या सही असणाऱ्या नोटा पाकिस्तानमध्ये वापरल्या जात होत्या. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहामुळे ते भारताचे अर्थमंत्री झाले. एकदा नेहरूंनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला देशमुखांची ओळख इंडियाज मोस्ट चार्मिंग मिनिस्टर अशी करून दिली होती. LICच्या स्थापनेत सी.डी. देशमुख यांचा मोठा वाटा आहे. परंतु मुंबई शहराला स्वतंत्र दर्जा देण्याची कल्पना त्यांना पटली नाही. तसेच मुंबईमध्ये शासनाने केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्यास नकार देणं हे लोकशाहीच्या विरोधातील कृत्य आहे असं म्हणत सी.डी. देशमुख यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा आणि लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. अशा महाराष्ट्राचे कंठमणी असणारे सी.डी. देशमुख यांच्याविषयी आजही आपल्या महाराष्ट्राला माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अफलातूनला फॉलो करा.